इंजिनियरच्या नावानं दे ग माय, कलेक्टरच्या नावानं दे ग माय, विभागीय आयुक्ताच्या नावानं दे ग माय, इंजिनियरच्या नावानं दे ग माय, घरकुलासाठी पैसे दे ग माय. बाबा दे माय, दिले का बाबा? नंबरला तुझ्या मारत होते, लिंक काढून टाक. आणि आपण आंदोलन करलं तर मग गुन्हे दाखल करत होतो. भीक मागायला काय ती परमिशन लागेल? बाबा इंजिनियरचं नाव दे बाबा, दे बाबा, दे बाबा, दे घरकुलासाठी दे बाबा. व्हिडिओच्या नावानं दे ग साहेब, दे माय 2 रुपये, दे माय घरकुलासाठी. हो साहेब, सुटा बुटाला उभं राहिलं का माय, दे ग माय, दे. आता इथं काही मागायचं नाही आपल्याला, आपण द्या आता देऊ. हा सगळेजण आहे ना माहिती का? विषय असा आहे, त्या 60 लोकांचे नाव घरकुलामध्ये आले. घरकुला यादीत नाव आले म्हणून घरकुलचा शेतकऱ्यांना सांगितलं पत्र्याचे कुलाचे घरे वारा वगैरे करून जाते, बांधले जाते, घरकुल बांधले. इंजिनियर काय म्हणते, 17 जणांना पैसे टाकले, बाकीचे दाबून धरले. काय म्हणते, आम्हाला बिस्मिटचा फोटो लागतो, तरच आम्ही पैसे. आणि घर आता कंप्लीट झालं, 2-4 महिने झाले. आम्ही म्हणलं ग्रामसभेचा ठराव देतो, नाही म्हणले बिस्मिटचा फोटो लागतो तरच पैसे टाकणार म्हणते. नाहीतर मग शेतकऱ्याला जाऊन काय सांगितलं, 25,000 दे म्हणते, तुला पैसे टाकून दे. आता हे डिजिटल भ्रष्टाचार झाला की नाही सर, चुकीचं आहे का? घरकुल बांधायला लावलं, मोदी साहेब सगळ्यांना तिकडे घरकुल द्यायला लागले आणि आता अशा पैसे. हां, पहिला हप्ता सगळ्यांना दिले, 60 जणांना. पुणे तालुक्यात असा विषय झाला. हे रोजगार सेवक आणि इंजिनियर मिळून काय करते, 20,000 रुपये मागते. गरीब शेतकरी उदाहरण बांधून टाकलं, तुम्ही द्यायला झालं. मी म्हटलं पैसे जमा करून देतो, 2 घंटे बसून आम्ही तिथं बसलो, ते काही येणं झालं. तुम्ही काय करा, आमचे ठेवा जे पैसे तेवढे व्हिडिओ मॅडमपर्यंत पोहोचवा, तेवढे आमचे पैसे टाकायला तिकडं आमचं एक निवेदन पाठवतोय आपल्याला, 1-2-4 ओळी निवेदन तयार करून मला देतो. एक फोटो घेऊन टाकू सर आपण, एक टोकरीला फक्त हात लावा. एवढं आम्ही मेहनत करून जमा केलं हो सर, 4 घंट्यापासून जमा केलं हो. सगळे घेणारे फोटो आणि